पन्हाळे दुर्गाचे सन्माननीय व्यक्तिमत्व कांदेकर साहेब, एक क्रिकेट हौशी सन्माननीय विनोदजी कांदेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आपण विनंती करतो की आपण सुद्धा मान्यव कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. आणि गोलंदाजी मार्कर एक नववा प्लेअर, कारण हा वर्ष त्यांच्याकडे खूप चांगलं राहिलंय. असं गोलंदाज प्रथमेश गोलंदाजी मार्कवर येईल. सन्माननीय शैलेशजी भागणे यांना विनंती करतो की आता झालेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जय हनुमान उर्फी संघाचा सितारा निलेश याला प्रदान करायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निलेशाला द्यायचा आहे प्लीज. सन्माननीय शैलेशजी भागणे यांना विनंती करेन. चला लगेच सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज प्रथमेश, सुंदर चेंडू ठेवला. मोठा फटका खेळण्याचा मानस होता, परंतु चेंडू जाऊन असाला बिंदू चेंडूची सांगता होती. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव ठेवलाय. संघर्ष बागणेवाडी आणि नवयुग क्रिकेट संघ ए यांच्यामध्ये चालू असलेली ही लढत आपण पाहतोय. दोन्ही संघ गाव टू गाव संघामध्ये येतात, संघ टू संघ वारीच मध्ये संघ दोन्ही येतात. आणि एकाच गावाचे मित्रांनो आज 6 संघ खेळताना या ठिकाणी पाहिले. कारण पहिली लिजंड ए वर्सेस यंगस्टर याच्यामध्ये सुद्धा एक लढत आपण घेतली होती. सुंदर चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सूचित चेंडूवरती येईल. एक धावा कंप्लीट. दुसरी धावा घेईल का? सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. फक्त एका धावावरती समाधान मानावं लागेल, कारण सूचित क्षेत्ररक्षणाखाली होता. खूप लांबून चेंडूवरती आला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं. 2 चेंडूवरती 1 धावा खर्च केली अफलातून गोलंदाजी प्रथमेश याची. त्या ठिकाणी अंकेश होता. एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं. ऑफसाईडला सुंदरसा ड्राईव्ह आपण पाहिला. अंकेशला सुंदरसं बॅकअप त्या ठिकाणी सुधीरने दिलं होतं मागून, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण अंकेशाचं आपण पाहिलं. एकच रूपांतर तोपर्यंत मात्र 2 मध्ये. दोन्ही धावसंख्या उंचावते. पहिल्या षटक प्रगतीवरती असताना 3 धावा. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू यालाच म्हणतात मित्रांनो माइंड बाज गोलंदाजी. कारण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता ऋषिकेश यांचा. न समजलेला चेंडू विसवला. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. अफलातून गोलंदाजी. मित्रांनो नवयुग क्रिकेट संघाला एक मिळालेला सुंदर असा हिरा, आणि त्या हिऱ्याला मात्र घासून चमकवून पॉलिश करून आपल्या संघासाठी वापरतायत. खरोखरच सुंदरशी गोलंदाजी प्रथमेश यांची आपण पाहतोय. सुंदर चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दिनेश होता. दीपक येतोय. सुंदरसा बॅकअप त्या ठिकाणी दिलं. तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. मिडॉनला त्या ठिकाणी दिनेशना आपण पाहिलं. एका हाताने अडवण्याचा प्रयत्न. बऱ्याच दिवसाने ए संघामध्ये आपली जागा आपल्याला मिळाली. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयास. वारंवार बीट होतात. या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समजला. एकंदरीत 7 चेंडू मध्ये धावा खर्च केला फक्त आणि फक्त 5 धावा. अफलातून गोलंदाजी आपण पाहिले प्रथमेश चव्हाण याची. बघूया दुसरं षटक कोण घेऊन येईल. हेच षटक खूप महत्वाचं असेल. लढतीतून जिंकणारा संघ मात्र सेमीफायनलची पहिली लढत खेळण्यासाठी त्रिमूर्ती फरारे बी संघाबरोबर पहिली लढत सेमीफायनल खेळणारा संघ असेल. कारण एका बाजूला त्रिमूर्ती बी संघ हा पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. संघर्ष बागणेवाडी नवयुग क्रिकेट संघ ए यांच्यामध्ये चालू असलेली ही लढत आपण पाहू. पहिल्या 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केला. प्रथमेशाचं महत्वपूर्ण षटक राहिलं, आणि तेवढ्याच जोमाने आता फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर एक नावाजलेला गोलंदाज नवयुग क्रिकेट संघाचा राहुलपिंडी एक्सेस म्हणून ज्याची ओळख होते असा अंकेश. इथे सुंदर झेलचं पतन. मोठा गडी इथे जाळ्यात सापडला. इथे मात्र प्रदीपला परतावं लागेल. बॅक टू प्रवीण. सुंदर विकेटचं पतन आणि संधी असेल डीजेला. डीजे प्लीज.
कारण गाव टू गाव मध्ये वाईटवाडीमध्ये संघामध्ये हे दोन संघ आमचे खेळतात. पाहायला गेलं तर अजिंक्यतारामध्ये सुद्धा या संघांची नोंद आहे. असा नवयुग क्रिकेट संघ आणि एका बाजूला संघर्ष क्रिकेट संघ पांगारी. सुंदर चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक 3 नवे 4 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले. शेवटच्या चेंडू पर शेवटचा क्षणापर्यंत त्या ठिकाणी नजरा ठेवल्या, परंतु इथे मात्र 2 धावा फक्त खर्च करतायत. षटकार चौकार अजूनपर्यंत आलेला नाहीये. पाहायला गेलं तर सिरावलेली धावसंख्या फक्त आणि फक्त 7 धावा. शेवटचे 4 चेंडू अजूनपर्यंत शेष असतील. पाहूया किती धावा उभ्या करतात. काल सुशांत यांचा आपण स्टेटस पाहिला होता, एक गाव एक संघ. पाहायला गेला तर संघवारीज मध्ये जेव्हा संघ येतो तेव्हा थोडासा मार खावा लागतो. दोन्ही संघ संघवारीज मध्ये आहेत. सुंदर चेंडू आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. रनआउटचा या ठिकाणी खतरा होऊ शकतो. इथे मात्र परतावा लागेल ऋषिकेशला माघारी. बॅक टू प्रविलियन आणि संधी असेल डीजेला. सगळं काही संपल्यासारखं वाटतं आणि लोक तुमच्या विरुद्ध चालायला सुरुवात करतात. तेव्हा सगळ्या चालींना बाजूला करून बाजूला फाडून असं उभं राहायचं की समोरच्याला आपल्या विरुद्ध चाली जरी चालल्या असतील तरी आपल्याला विजय पाहून दुश्मनाच्या हातातून टाळ्या वाजल्या पाहिजेत. सुंदर चेंडू यार्कर लेवल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरणारे क्षेत्ररक्षक आहे दिनेश आणि रनआउटचा खतरा होऊ शकतो. राहुलला फक्त रनिंग साठी पाठवलं होतं. परतावं लागेल बॅक टू प्रविलियन आणि संधी असेल डीजेला. डीजे शेवटचे 2 चेंडू शेष. राकेश स्ट्राईकला. सुंदर चेंडू, काय चेंडू ठेवलाय. वा वा, यार्कर लेवलचा चेंडू आपण पाहतोय. अफलातून गोलंदाजी आपण म्हणावं लागेल. त्या ठिकाणी अंकेश याची क्षेत्ररक्षणामध्ये मला वाटतं झेल निसटलाय सुधीर यांच्याकडून. अंकेशने मात्र सुंदरशी गोलंदाजी केली आतापर्यंत. विसावलेली धावसंख्या फक्त आणि फक्त 8 धावा. आता मात्र आडव्या बॅटने खेळला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे मुकेश यांच्याकडून मोठी चूक झाली आहे. चेंडू चाललाय घरंगा सीमा रेषेबरोबर. शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार आणि संधी असेल डीजेला. क्रिकेटमध्ये मित्रांनो माइंड सेट सुद्धा असणं खूप महत्वाचं आहे. कारण क्रिकेट हा माइंड बाज म्हणून ओळखला जातो. काही तुमची रणनीती वेगळी असली पाहिजे. तुम्ही समोरच्या संघाबद्दल आधीच आपल्या संघामध्ये प्लॅन करायला हवेत. तेव्हाच मात्र तुमच्याकडे विजय नक्कीच येईल. कारण समोरच्या संघाकडे गोलंदाजी काय आहे, समोरच्या संघाकडे बॅटिंग काय आहे, फलंदाजी काय आहे, याचा तुम्हाला विचार करावा लागतो. जर का ते विचारात तुम्ही बदल करण्यात भाग पाडला तर नक्कीच तुमचा विजय झालाच म्हणून समजायचा. पाहिला गेला तर सुंदरशी रणनीती या ठिकाणी आखली. एकंदरीत 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्यात फक्त आणि फक्त 13. जर काही इथून जिंकणारा संघ सेमीफायनलची लढत खेळण्यासाठी तयार असेल. एका बाजूला संघ दाखल झालाय त्रिमूर्ती क्रिकेट संघ बी. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. संधी देऊया डीजेला. डीजे प्लीज.
त्याचप्रमाणे सन्माननीय उन्नवरे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, एक सुंदरसं व्यक्तिमत्व महेशजी घरटकर या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. त्याचप्रमाणे सन्माननीय रवींद्रजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आपल्याला विनंती करतो की आपण मानव कक्षामध्ये दाखल व्हायचंय. या ठिकाणी आलेत सुधीरचे बॉस आणि सुधीरला मात्र आता फलंदाजी करावी लागेल खास. करना पडेगा नाही तो फोडना पडेगा. चला या ठिकाणी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात 13. मित्रांनो, इथून हर एक प्लेअरला विनंती असेल की सांगा प्रत्येकाच्या बॉसला की संध्या मी माझं सर्वोत्तम 7 दिवस तुमच्याकडे देईन, पण 7व्या दिवशी मला मात्र फ्री ठेवा आणि बॉसना इकडे घेऊन येत जावा प्रत्येक वेळी सर्व प्लेयर्सने. या ठिकाणी सुधीर यांचे बॉस आलेत, कारण खास सुधीर यांची बॅटिंग बघण्यासाठी. 12 चेंडू 13 धावांची गरज असताना स्ट्राईक असेल सुधीर आणि नॉन स्ट्राईक आपण पाहू दीपक. मित्रांनो, आव्हान जरी कडवं वाटलं तरी सामना सोडायची नसतो, जिंकण्याची उमेद बाजूला सरायची नसते. याउलट परिस्थिती जितकी प्रतिकूल होईल तितक्याच ताकदीनं तितक्याच आगतिपत्यानं त्या परिस्थितीचा सामना करायचा असतो. पाहिलं गेलं तर 12 चेंडू 13 धावांची गरज असताना गोलंदाजच्या मार्कवर येतोय ऋषिकेश आणि स्ट्राईकला असेल सुधीर, नॉन स्ट्राईकला दीपक. ही जोडी आपण पाहतोय. याच्या नंतरचा होणारा सामना सह्याद्री उडवरे आणि वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण. दोन्ही संघांना पहिला कॉल असेल, पहिला आणि शेवटचा कॉल असेल लगेच नाणेफेकीसाठी या, कारण मध्यंतर झालंय. दुसरी इनिंग आपण चालू केली आहे. सह्याद्री क्रिकेट संघ उन्नवरे आणि वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण, दोन्ही संघाने शेवटचा आणि अंतिम कॉल लगेचच नाणेफेकी कक्षामध्ये दाखल व्हायचे आहे. दोन्ही संघाचे संघ कर्णधार. गोलंदाजी मार्कवर ऋषी आणि स्ट्राईकला सुधीर. पहिला चेंडू सुधीरसाठी. सुधीरने पहिल्या चेंडूवरती सुंदर असा प्रहार केला. इथे बॉसना खुश केलाय. पहिल्या चेंडूवरती येतोय खणखणीत चौकार आणि संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. सुंदर चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. स्लोअर वन चेंडूचा मारा केला. ऋषिकेशने सुंदरचं कमबॅक केलं. पाहायला गेला तर सुंदर सुरेख गोलंदाजी तुम्हाला इथून करावी लागेल. पंच इशारा करा. लेगबाय आहे का? ओके, थँक्यू. मला माहिती आहे तुमच्या डोक्यावरती सूर्यनारायण आलेत, थोडेसे हातपाय थकतात, कारण संध्याकाळी घरी गेल्यानंतर आमचा गळा सुद्धा दुखतो. त्याप्रमाणे तुमचा हातपाय दुखतात, त्याप्रमाणे आमचा गळा दुखतो. पुढे येऊन स्टेप आउट केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि सुंदर विकेटचं पतन. या ठिकाणी परतावा लागेल दीपकला. बॅक टू प्रविलियन. संधी असेल डीजेला. डीजे. इस जगह पे आने वाले सन्मान्य पटेल भाई, मैं आपको गुजारिश करता हूं कि अभी नाणे फेंक का कॉल करना है आपके हस्ते. टॉच करना है. टॉच जैसे आप इंटरनेशनल में देखते हो, आपके हाथ से करना चाहते हैं हम लोग. नहीं, आपके हाथ से. आप हमारे मेहमान हैं आज के लिए. चलो आप नाणे फेंक के लिए जाओ. दोनों संघ कर्णधार वो खड़े हैं उधर जाना है. टाळ्या वाजवायच्यात प्लीज चंचाडी. फोटो सेशन करून घ्या. सन्माननीय पटेल भाई यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. गोलंदाजच्या मार्कवर ऋषी. या ठिकाणी सुंदरसा टोला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी भरत होता. भरत कडून पाहिलं गेलं तर तेवढीशी खराब कामगिरी आपण पाहत नाही. डीप मध्ये बराचसा
हा एरिया एकटा कव्हर करतो. सुंदरशी रणनीती मित्रांनो, ज्या प्रकारे सर्व प्लेयरने त्याचा आदर्श घेतला पाहिजे. तर पाहिलं गेलं तर बरंच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असतो. कायमची जागा त्याची फिक्स त्याच ठिकाणी असणार. तुम्ही पाहतो त्याला प्रत्येक वेळी क्षेत्रामध्ये तुम्हाला तिथेच तो दिसेल. एकंदरीत धावा पोहोचत आहेत 8. सुंदर चेंडू आता मात्र सुंदर चेंडू ठेवला आणि या ठिकाणी नाणेफेक कातड संघाने जिंकले. प्रथम बॅटिंग स्वीकारले आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी रोहित 7 चेंडू 5 धावांची अजून सुद्धा गरज आहे. पाहूया, मी आधीच सांगितलं होतं आव्हान कडवं वाटलं तरी सामना सोडायचा नसतो. जिंकण्याची उमेद बाजूला सरायची नसते. मित्रांनो, मगाशी पाहिलं तर आपण राधाकृष्ण क्रिकेट संघाचा सामना तर पाहिलं तर 22 धावांची गरज होती. गोलंदाजाने मात्र सुंदरशी कामगिरी केली, पण क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं गडबड झाली. वारंवार त्या ठिकाणी झेल सुटले. तुम्ही झेल घेता तेव्हा विन द मॅच, कॅच विन द मॅच म्हटलं जातं. 5 चेंडू 5 धावांची गरज आणि गोलंदाजाचे मार्कवर राकेश. स्ट्राईकला निकेत. काही व्यत्यय पाहतोय आपण राकेश, कारण प्रेशर, दबाव, दडपण बरंच असणार आहे मॅचचं, कारण मॅचचं स्वरूपात सांगून जातोय. गाव टू गाव स्पर्धा आपण खेळत असताना संघ आपण पाहतोय त्या ठिकाणी. सुंदर चेंडू आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच आपण ही पाहतोय. गोलंदाजी मार्कवर राकेश. पाहूया इथून कमबॅक करतील का. सुंदर ड्राईव्ह केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे प्रतीक. 1 धावा कंप्लीट आणि खराब त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. चेंडू चाललाय सीमा रेषेवर येतोय. अंके निकेत ब्रँडेड चौकार आणि संधी असेल डीजे. पाहिलं तर सुंदर चौकार मारून आपला इरादा दबदबा या ठिकाणी स्पष्ट केला की अंकेशला याच फटक्यासाठी निकेतला याच फटक्यासाठी ओळखलं जातं. सुंदर करवडावी यांच्या बॅटमधून आपण पाहतो त्याचप्रमाणे दाखवून दिलं. 3-4 प्लेयरच्या गॅपमधून सुंदर अडकळला चेंडू. क्षेत्ररक्षण प्रतीकने मात्र थोडी गडबड केली आणि आता मात्र खराब चेंडू वाईट टाकून यामध्ये जिंकण्याची आशा उमेद बाजूला ठेवली. सामना मात्र जिंकला नवयुग क्रिकेट संघ. पांगारी गोविंद ए संघाने सेमीफायनलची पहिली लढत खेळण्यासाठी दाखल झालाय. मित्रांनो, संत तुकोबर यांनी छान म्हटलं आहे, घासावा शब्द, थासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. मित्रांनो, जरी आज आपण सामना हरला असेल तरी त्याचं खापर कोणा एका प्लेअरवरती फोडू नका, कारण उद्या तोच प्लेअर तुमच्यासाठी सर्वोत्तम प्लेअर म्हणून त्याची नोंद होईल. उद्या तोच प्लेअर तुमच्यासाठी जिंकून देण्याची ताकद त्या प्लेअरकडे असेल. चला, याच्या नंतरचा सामना आपण पाहू. सह्याद्री उणवरे आणि वाघजाई माता क्रिकेट संघ कातरण यांच्यामध्ये. पहिलं तर 3 संघ गावातले एकाच बाजूला दाखल होते. त्या ठिकाणी राधाकृष्ण पांगारी, संघर्ष बागनेवाडी आणि नवयुग क्रिकेट संघ पांगारी. याच्यामध्ये नवयुग क्रिकेट संघाचा दबदबा मात्र कायम राहिला आहे. सेमीफायनलची पहिली लढत खेळण्यासाठी सज्ज झाले. चला, चला, सह्याद्री उणवरे आणि वाघजाई माता कातरण. सह्याद्री चला आतमध्ये. ज्या ठिकाणी आपण लढत पाहणार आहोत, एका बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ उर्फी
जिंकून पुढे आलेला संघ आहे सेमीफायनलची पहिली लढत खेळण्यासाठी. आणि एका बाजूला संघ असेल सह्याद्री उन्नवरे आणि वाघजाई माता कात्रण संघ. याच्यामध्ये जिंकणारा संघ मात्र पुढे सेमीफायनल मध्ये दाखल होईल. चला याच्यानंतर सन्माननीय महेशजी गरटकर यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी सन्माननीय राजाजी लोंढे यांना विनंती करतो की आपण सन्माननीय महेशजी गरटकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. राजाजी लोंढे यांना विनंती करतो. याच्यानंतर एक नवनिर्वाचित समालोचक म्हणून ज्यांची नोंद होते असे दीपक थोडीशी या ठिकाणी माझी जागा सांभाळतील. थोडी घेतो विश्रांती. चला धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या मॅच मध्ये. बॉलर मध्ये दोघांमध्ये कोण असेल विकेट किती आहे? बॉक्स दिलेला आहे की तिकडे बॉक्स आहे बघ. बॉक्स आहे तिथे राहुल. यानंतर आता जो संघर्ष भागनेवाडी आणि नवयुग क्रिकेट संघ यांच्यामध्ये जी लढत झाली त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो नवयुग संघाचा स्टार गोलंदाज अंकेश शिबे. मी अंकेश शिबे याला विनंती करतो की आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे.